बरं, एक मोठी बातमी येते। एअर इंडियाचे सर्व कर्मचारी सामूहिक सुट्टीवर गेलेत। आजारपणाचं कारण देत कर्मचाऱ्यांनी सामूहिक सुट्टी घेतल्याचं कळतंय। एअर इंडियाची 70हून अधिक उड्डाणं यामुळे रद्द करावी लागलेली आहेत। महत्त्वाची घडामोड आपण बघतोय। एअर इंडियाचे सगळे कर्मचारी हे सामूहिक सुट्टीवरती गेलेले आहेत। आजारपणाचं कारण देत कर्मचाऱ्यांनी ही सामूहिक सुट्टी घेतली आहे। एअर इंडियाची 70हून अधिक उड्डाणं त्यामुळे रद्द करावी लागलेली आहेत। महत्त्वाची बातमी आपण बघतोय। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याला याविषयी अधिक माहिती देतात। शिवाजी, नेमकं काय कारण यामागचं कळतंय? एअर इंडियानं एक निवेदन जारी केलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की रात्री अचानक आमच्या काही चालकांनी, काही क्रू मेंबरनी आम्हाला मेल केलेला आहे की आम्ही आजारी आहोत। आता आजारपणाचं कारण दिलं असल्यामुळं आम्ही अचानक अशा परिस्थितीमध्ये चालक उपलब्ध करू शकत नाही आणि आम्ही ग्राहकांची, प्रवाशांची माफी मागतो। मात्र ज्या लोकांनी एअर इंडियाचे तिकीट काढलेले आहे त्यांचे सर्व पैसे आम्ही परत देत आहोत। दुसरा एक मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे की जे दुसऱ्या दिवशी आमच्यासोबत प्रवास करू इच्छितात त्यांना आम्ही दुसऱ्या दिवशीचं तिकीट जे आहे ते करून देऊ इच्छितो। मात्र या सगळ्यांचा परिणाम असा झालेला आहे, नक्की एअर इंडिया ही टाटाची एक कंपनी आहे। सुरुवातीला ही सरकारचा उपक्रम होता, मात्र तोट्यात गेल्यानंतर टाटानी ही कंपनी पुन्हा एकदा विकत घेतली। आता ही टाटा चालवतं, मात्र टाटावरती ही नामुष्की का आली? नक्की एअर इंडियामध्ये काय घडतंय हा एक प्रश्न आहे। आणि दुसरा सगळ्यात मोठा प्रश्न, हे जे प्लेन आहेत हे अचानक रद्द झाल्यामुळं बाकी जे फ्लाईट आहे त्यांची तिकीट काढण्यासाठी जो दर आहे तो वाढल्याचं समजतंय। त्यामुळं एकंदरीत जे प्रवासी आहेत याचा स्वाभाविक आहे की परिणाम आपल्याला जाणवणार आहे। धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहिती।